मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी 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 खमंग मेजवानी. याला जेवायला. नमस्कार. खमंग मेजवानीच्या खमंग भागात मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत राही मेन्शन सेक्टर 4 नवीन पनवेल येथे. आपण खमंग मेजवानीच्या निमित्तानं वेगवेगळ्या मैत्रिणींकडे जात असतो. वेगवेगळ्या धर्माच्या, वेगवेगळ्या जातीच्या, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या मैत्रिणींकडे जात असतो आणि वेगवेगळे पदार्थ आपण शिकत असतो. तर आज पण आपण अशाच एका मैत्रिणीकडे आलेलो आहोत आणि तिच्याकडून एक रेसिपी आपल्याला शिकायची आहे. आपण प्रथम तिची ओळख करून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. स्वागत खमंग मेजवानीमध्ये. बरं, तुमची ओळख करून द्या प्रेक्षकांना. नमस्कार, माझं नाव उषा संपत. मी सेक्टर 4 मध्ये राहते आणि राही मेन्शन बिल्डिंगचं नाव. अच्छा, बरं, रेसिपी काय करणार आहात? आज आपण सणावार येणार आहेत ना, म्हणून मी काजू कतली दाखवणार आहे. अच्छा, ते गोड नेहमी गोड करतो आपण. बरोबर. रव्याचे लाडू, हे ते बुंदीचं हो लाडू, हो हो. तर नारळचा लाडू, नारळचा बर्फी पण करतो. पण आज थोडं म्हटलं की थोडासा आपण काजू कतरी मी नवीन दाखवणार आहे तुम्हाला. काजू कतली आपण नेहमी करत नाही. दुकानातून बाहेरून आपण आणतो. बरोबर तुम्ही आहे. बाहेरून एक पीस खावा आणि हे घरी बनवून खाल्लेला अर्थातच घरची एकदम खूपच चांगली फरक पडेल असणारी. की बरोबर. टेस्टमध्ये. म्हणजे सणवाराचे दिवस असतात, दिवसाचं. आपण नेहमी वेगवेगळ्या मिठाया घरी करत असतो करत किंवा असतो. दुकानातून वगैरे आणत असतो. आणतो. तर आज आपल्याला बघायची आहे काजू कतली. हो. बरोबर. बरं, साहित्य काय काय घेतलं साहित्य आपण? फार कमी सामान आहे, जास्त नाहीये. हा. हे काजू आहे हा. आणि साखर आहे, थोडंसं पाणी आणि ते करायला आपल्याला बस वाटायला- एवढे बस, साहित्य बस. म्हणजे काजू, साखर आणि पाणी. बस. आणि थोडंसं जरासं तूप लागेल, ते पण तापता. अच्छा अच्छा अच्छा. हा, बाकी काहीच नाही लागणार. मग एवढंच आणि साहित्य लागतं नेहमी पण आपण जी काजू कतली एवढंच दुकानातून लागेल आणतो. आणि एवढं छान लागेल तुम्हाला की बाहेरून खाण्यापेक्षा हे चांगलं लागेल. अच्छा. आणि सोपं पण एवढं. हा हा. आणि 100 ग्राम केले की आपण पाव किलो होतील याच्यात, म्हणजे जवळजवळ 200 ग्राम होईल. अच्छा, 100 म्हणजे ग्रामचा साखर वगैरे काजू. घालतो आपण. हा, हा. 100 ग्राम काजू, हा. 50 ग्राम साखर आणि थोडंसं हे असतो आपल्याला पाणी. हा. त्याच्यात प्रमाण आपल्याला 200 ग्राम होतील घरी केलं की. असं आहे अच्छा, माझं म्हणजे हे प्रमाण. प्रमाण पण अगदी हो, मी असं सगळं मोजून ठेवलं. मोजून सगळं घेतलेलं आहे. बरं, पुन्हा एकदा सांगूयात आपण काजू किती घेतले? 100 ग्राम काजू, हा. 50 ग्रामचा साखर घेतले. अच्छा, आणि असं आहे. पाणी काही मोजून पाणी घेतो फक्त का आपण? साखर भिजवण्यासाठी. अच्छा, म्हणजे एवढंच 100 ग्रॅम जर काजू असतील तर 50 ग्रॅम 50 ग्रॅम साखर. साखर जास्त लागते जास्त 50 त्याच्यासाठी. ग्रॅम, म्हणजे हे त्याच्या प्रमाण जास्त लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. हा. 100 ग्रॅम जर काजू असतील तर फक्त 50 ग्रॅम 50 आपण ग्रॅम. साखर घेतलेली आहे त्याच्यासाठी. अजून थोडं कमी घेतलं तरी चालेल. तुम्हाला शुगर पेशंट आहे, अच्छा, म्हणजे थोडं कमी आवडीनुसार वाटलं तर आपण. आवडीनुसार पण घेऊ शकतो. कमी जास्त पण आपण घेऊ एवढं शकतो. तरी पाहिजे पाकासाठी. 50 ग्राम हा, म्हणजे हे प्रमाण अगदी योग्य असं योग्य प्रमाण आहे. आहे, म्हणजे योग्य. काजूच्या निम्मे आपण साखर घेतलेली आहे. बरं. बरं. हा. ते चांगलं आहे. मग काय करावं लागेल आधी आता आपण आपल्याला? गॅस पेटवूया आणि थोडंसं काजू भाजून घ्यायचे. ते कशासाठी, हा. मी कच्चं पण करून बघितलंय, हा. पण ते काजूच्या कतली वाटत नाही खाल्ल्यानंतर. अच्छा, मी हा. ते पण ट्राय केले. हा. म्हणून म्हटलं एक आंटी बोलले की फ्राय करून बघ म्हणून. म्हटलं मी आपण बिना फ्राय करून बिना भाजायचं आणि बघू. काजू असे भाजून घेतले, परतून घेतले की त्याची चव आणखीन चव वाढते. म्हणजे काजू कतली, खरं काजू कतली असं वाटेल, नाहीतर ते वाटणार नाही. हा, हा, मी हा. खाऊन बघितले म्हणून मी भाजून घेणार आहे. अच्छा. तुम्ही पण असा करताना भाजून घ्या. हा, मग आपल्याला जी दुकानामध्ये काजू कतली मिळते त्याच्यामध्ये भाजलेली असतात का काय काजू? माहिती नाही, पण तर त्यांचा अच्छा. चव आणि आपच्या चव मध्ये फरक पडणार. चवीमध्ये खूप फरक पडतो. बरोबर. म्हणून आपण आता काजू भाजून भाजून घेऊया. घेणार आहेत. भाजून मग हे करूया. अच्छा. आता तापले थोडासा कढाई, तर आता काजू आपण भाजून घेऊया. जास्त करपायचं पण नाही, असं थोडासा आपल्याला वास यायला पाहिजे अशी काजू भाजल्यासारखे, आणि थोडं ते कलर दिसणार तुम्हाला, रंग. अच्छा. काजू तुकडा घेतले तरी चालेल आणि
अख्खा घेतले तरी चालेल, कारण कणिक नका घेऊ, त्याच्यामध्ये थोडा फरक पडेल टेस्ट. हा म्हणजे काजूची कणी घ्यायची नाही नाही आपल्याला, घ्यायची नाही, कारण तुकडा आणि चवीमध्ये अख्खा फरक घेतलं तरी पडतो. चालेल. हा. आणि भाजताना सुद्धा सुखा भाजायचा. आपण बडीशोप वगैरे भाजून घेतो, हा म्हणजे जिरा त्याच्यात भाजून कुठले घेतो. तूप वगैरे घातलेलं काहीच नाहीये, नाही, नुसतं काहीच नाही. कोरडं फक्त भाजून कोरडं घेतलेलं. भाजून घ्यायचं. आणि हे भाजलंय बघा, वास आला आपल्याला. सुगंध आणि आता येतो ताटच त्याचा. काढून घेणार. काजू छान आपले भाजून झालेले भाजून आहेत. बरं आता काय करायचंय? आता हे आपण मिक्सीमध्ये कोरडं वाटून घेणार आहे. काय दूध नाही, तूप नाही, काही काही नाही. न लोकांना घालता? वाटून घे म्हणलं की काय काय विचारतात की दूध घालायचं का, घालायचं पाणी का? घालायचं, असं बरोबर आहे, म्हणतात. हा. काहीच नाही, ते मला माहिती नव्हतं. हा म्हणजे जसं आपण दाण्याचं कूट करतो करतो तसंच त्याप्रमाणे पण एकदम आपण- बारीक वाटून घे. ते वाटता वाटता आपल्याला माहिती पडेल, तेल सुटणार त्याच्यात. अच्छा म्हणजे एवढं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटून वाटायचं. घ्यायचंय आणि ते. म्हणून त्याच्यात बाकी काही जास्त तेल तूप काही लागणार नाही. त्याच्यातच तेल आहे, नॅचरली तेल आहे. हो बरोबर. म्हणून आपल्याला जास्त एक्स्ट्रा काही लागणार नाही तेल तूप. हम्म. फक्त ताटाला थोडासा लावायला लागेल. हा म्हणजे ते आपल्याला थापून घ्यायचंय थापून तेव्हा आपल्याला गेल्यासाठी लागणार. थोडासा लागेल, बस बाकी काहीच लागणार नाही. अच्छा आता आपण वाटून घेऊया मिक्सीमध्ये घालून. बरं मला सांगा उषा मॅडम की आज आपण काजू कतली करीत आहोत तर कोणी शिकवली तुम्हाला ही रेसिपी? इथे सेक्टर 8ला माझे रावांटी म्हणून एक आंटी राहतात, अच्छा त्यांच्याकडे एकदा खाल्ले मी. हा आणि त्यांनी बोलले, मला वाटलं खूप छान आहे आंटी, कसं केलंय? फक्त त्यांनी तोंडाने सांगितलं, अच्छा. काजू भाजून घे आणि पाक करून घे 2 ताराचा आणि करून बघ. त्यांनी प्रमाण वगैरे काय एवढं सांगितलं नाही मला, अच्छा पण मी 4-5 वेळा रोज थोडं 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 करून बघितलं. अच्छा म्हणजे 100-100 ग्राम करून करता 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 मला चांगलं जमलं. आंटी पण बोलल्या खूप छान आहे, अच्छा खूप छान करते. इथे सेक्टर 8ला राहतात राव आंटी म्हणून. म्हणजे त्यांच्याकडे शिकले. आंटीनी केली त्याच्यापेक्षा छान झाली काजू कतली. असं आता स्वतःच बोलले, माझ्यापेक्षा चांगलं झालं. फक्त मी तोंडाने सांगितलं, तुला दाखवले पण नाही, असं अच्छा. बोलले ते. हा, हा. आणि मला लहानपासून आवड आहे काही नवीन नवीन पदार्थ करायचं. हा, म्हणूनच एवढं 4 वेळा तुम्ही तेलुगू, करून तामिळमध्ये. बघितलं. म्हणजे त्यांनी नुसतं हा, सांगितल्यानंतर सांगितलेलं आणि मी करून बघायचं. बघितलं तर छान वाटलं मला. म्हटलं सगळ्यांनी बिल्डिंग मध्ये पण खूप लोकांना मी बनवून दिले. सगळे म्हणाले छान आहे. तो हिमालिनी पण बोलली, कुलकर्णी हिमालिनी, हा. की दीदी तुम्ही पण करून बघा म्हटलं एकदा. अच्छा. मी हे केलं. हा, बरोबर. आता हे आता आपले बघा. हे काजू थंड झालेले हा. आहेत थोडेसे. आपण भाजून घेतलेलं ना, हा, ते वाटीत अगदी काढलं. थोडंसं कोंबट झालं ना, कोमट झाल्यानंतर कारण एकदम मग गरम गरम पण नाही घालायचं, बरं. ते एकदम जास्त हे होणार आणि बारीक होणार नाही. बरोबर. आपण शेंगदाणा कुटतो तसंच. तसंच आणि आता हे मिक्सर मध्ये घालून वाटून घेणार. बरोबर. हे बघा बारीक बारीक झाले, झालंय, पण हा. तेल नाही सुटलंय, म्हणजे अजून नाही वाटायचं. थोडंसं अच्छा तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटायला लागेल. तेल सुटलं की मग म्हणजे आता थोडं आणि कणिक खरंच सारखं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे भाजून घेतलेत ना त्याचा छान किती सुगंध वास येतो येतोय. बघा. आणि न भाजलेला तुम्ही वाटलं ना, हा वासच नाही येणार. त्याचा. बरोबर आहे. झालंय का? झालंय आता, हा. कारण तेल सुटलंय. हे बघा, असा तुम्हाला तेल असा व्हायला पाहिजे. साधारण गोळा होते ते. गोळा होता बघा, असा गोळा व्हायला पाहिजे. पावडर असला की म्हणलं समजा की अजून बारीक नाही झाले, तेल नाही सुटले. आणि असं व्हायला पाहिजे. अच्छा म्हणजे छान बारीक झालंय आणि झाले तेल आणि पण सुटलंय. तेल पण सुटलंय. याच्यात नॅचरली तेल आहे आणि म्हणून काहीच आपल्याला तेल एक्स्ट्रा काही घालायचं नाही, तेल तूप काहीच नाही. आता आपण पाक करूया. आता काय करणार? आता साखर घालूया आणि ते साखर, अच्छा पाणी किती? फक्त ते साखर हे बुडवण्यासाठी बस. अच्छा साखर भिजेल इतपत भिजेल पाणी तेवढाच घातलं. पाणी, जास्त नाही, कारण जास्त घातलं की वेळ लागेल आपल्याला पाक करायला. अच्छा म्हणजे हे लक्षात ठेवायचे साखर बुडेल इतकंच आपल्याला इतकंच पाणी आपल्याला टाकायचं. घालायचं. हलवायचे, कारण नाहीतर ते चिटकून जाणार ना खाली आणि लवकर हे होणार, मेल्ट नाही होणार. बरोबर. आता बघा साखर विरघळले आता, म्हणजे आपण हलवले म्हणून लवकर विरघळले, नाहीतर ते घट्ट होतो बरोबर आणि खाली लागून जातो ना. त्यासाठी आता उकड आलाय, पण थोडा येऊ द्या. 2 ताराचा पाक पाहिजे. मी अच्छा दाखवते 2 तुम्हाला. तरी पाक आपल्याला करायचे. काही काही लोकांना पहिल्यांदा करताना थोडासा चुकणार,
कारण ते पाकाचा अंदाजा कोणी जास्त हा, लवकर हा. येत नाही. बरोबर. त्यासाठी मग पण घाबरायचं ह्याच्यामध्ये नाही. महत्वाचं म्हणजे पाक तयार करणं पाक हेच तयार आहे. करायचं बस. हे काय असं झालं, मला जमलं नाही, मला येत नाही, असं काय तुम्हाला हे नाही करायचं, फिलिंग नाही हा. करायचं. ते थोडं होईल. नंतर तुम्हाला असं वाटलं, पातळ वाटलं ताटातून थापताना, परत एकदा कढाईमध्ये घाला, परत एकदा दोनदा फिरवा. असा घट्ट होईल, थोडा हात दुखेल थोडासा, अच्छा. पण ते घट्ट झालं ना, परत एकदा थापला की ते ऑटोमॅटिक होणार आहे. अच्छा. कुठे काही हे नाही होणार. म्हणजे वाईट प्रयत्न होणार. करत राहायचे. प्रयत्न करत राहील. थोडं थोडं करून बघायचं, येईल. त्या पाकामध्ये तुम्हाला थोडासा कधी कधी सुरुवातीला त्रास होतो, थोडा अच्छा, कमी म्हणजे होतो, पाक, हा, थोडं कमी जास्त होतो. होऊ पण शकतो. जास्त झालं ना ते साखर खाल्ल्यासारखं वाटणार. बरोबर. असं पण आहे. हा. जास्त झालं ना पाक, मग साखर खाल्ल्यासारखं हे वाटणार. चिक्की सारखं असं वाटेल हा, आपल्याला. हा. की आपण काहीतरी असं घट्ट खाल्लेलं आहे. ते काजू कतली वाटणार पण आहे. ते पण झालंय माझं. अच्छा. मग काय केलं, प्रयोग परत करता करता हे सगळं पॉइंट्स तुमच्या लक्षात येत आहेत. हा, आणि कढाईमध्ये टाकून थोडासा दूध घातलं ते हा. हे पण होईल, मेल्ट होईल. मग थोडंसं घट्ट झालं तर घट्ट झाल्यानंतर दूध घालायचं थोडंसं. थोडासा एक चमचा की अर्धा चमचा बस, जास्त नाही. अच्छा, म्हणजे ही टीप आहे की जर पाक जरासा घट्ट झाला तर झालं तर त्याच्यामध्ये असं पण थोडंसं करू दूध शकता. टाकायचं. हा. अच्छा. कमी झालं तर एकदा परत कढाईमध्ये घाला, फिरवा हा. आणि परत थापून घ्या. अच्छा. एकदम पण व्यवस्थित पक- होणार. अगदी व्यवस्थित झाला हे कसं समजलं? हे आता दाखवतोय तुम्हाला. बर. बघा, 2 ताराचा पाक तुम्हाला नाही दिसलं तरी, नाही जमलं तरी, असं अजून झालं नाही. बघा, एकच आला ना. हो, एकच तार येते. हा, एकच तार येते. हा. तर अजून 2 मिनिटं थांबा, आपण करूया. त्याच्यात अजून एक ट्रिक पण आहे. आपण हे पीठ घालताना पाक व्यवस्थित झालं तर एकदम बरोबर होणार. पाक कमी झाला असेल हा. ते गाठ गाठ होणार. थोडासा आपल्याला मग हलवायला लागेल, असं असं हे करायला लागेल. अच्छा. त्याला मॅश करायला लागेल. हा, हे पण तुम्हाला माहिती पडेल तेव्हाच की अच्छा. हा पाक नाही झालाय, कमी झालाय. थोडासा त्याच्यामध्ये पण तुम्हाला फरक पडतो. हे आता झालंय. हे आता तार येते. तार येते. हा, 2 तारी पाक आपला तयार झालेला आहे. आता आपण हे पावडर घालणार. अच्छा. आता भाजलेल्या काजूची पावडर आपण त्याच्यामध्ये टाकतोय. टाकता आणि टाकता. आता फिरवताना असं तुम्हाला माहिती पडतो. गॅस बंद करू का मी हे? करायचा. मांडू? नेहमी का. हे बघा, पाक कमी झाला असेल तर घट्ट होणार, जास्त झालं की लवकर टाईट होणार. ते अच्छा. त्याच्याने तुम्हाला माहिती पडतो अंदाजा की कसं बरोबर झालंय का कमी झालं की जास्त पाक झालंय. हे असं ओतून घ्यायचं. हे बघा, हे म्हणजे बरोबर पाक बरोबर पाक झालेला आहे. प्रमाण पण अगदी बरोबर बरोबर आहे. झालेलं आहे. हा. कमी झाला असेल ना, असं छोटे छोटे गाठ होणार, लहान लहान अच्छा, गाठ. गुठळ्या हा, येतात जर गुठळ्या कमी येतात. झालं असेल हा, तर. त्याच्याने मग आपल्याला माहिती पडतो की पाक थोडासा कमी झालाय. थोडा, हा. 1 सेकंड साठी बस. हे बघा, असं हलवताना तुम्हाला कणिक मळल्यासारखं हो, होतं. अगदी छान मऊ असं झालेलं आहे. असं व्हायला पाहिजे, म्हणजे आणि बरोबर चिकटत पाक. पण नाहीये भांड्याला. हा, चिटकला नाही पाहिजे, म्हणजे हा, तुमचा असं पाक निघून झालाय. येतंय पूर्ण. तुमचा भाग झालेला आहे, बरोबर एक्झॅक्टली झालाय. गॅस बंद छान करून गोळा झालेला आहे. हा. अगदी मिश्रण झालाय आता तयार. हा. फटाफट आपण ताटात घालूया. थाळीला आपण थोडासा तूप लावून घेतो. थोडासा एकदम कमी. एकदम आता घट्ट झालंय. म्हणजे हे घट्ट थोडंसं मिश्रण जास्त घट्ट झालं होतं, म्हणून आपण इथे पाण्याचा एक शिपका त्याच्यावरती मारलेला आहे. हा. म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे दूध देखील आपण टाकू दूध शकतो पण चालेल, किंवा पाणी पाणी पण सुद्धा चालेल. चालेल. धरू असं. हा. हे गरम असतानाच बराबर लाटून नाही, घ्यायचं थंड ना? पण आहे थोडासा. पाक ते मी बोलले पाकावरती आहे तुम्हाला. पाक थोडा बरोबर झाला असता तो एकदम व्यवस्थित लाटायला झाला असता. थोडासा जास्त कमी होला की असा होतो. असा तुम्हाला विरघळतो ना, त्या हाताने थोडंसं हे करून घेतलं. हा, म्हणजे हाताने सारखं करायचं. हा, थोडंसं बस. लाटून. तुम्हाला तिची जाड पाहिजे, पण जास्त जाड पण चांगलं नाही वाटत. 100 ग्रामला हा ताट मला बरोबर पडतो असा. अच्छा. मी मग असा हे करून घेतलंय. अच्छा, म्हणजे एवढं ताटभर होतं. बरं होतं, म्हणजे साईज पण आणि थिकनेस पण. हां हां. बघा, तेल सुटलं बघा. मी काहीच तेल नाही, काही नाही. काजू आहेत आणि भाजून घेतलेले असल्यामुळे त्याला आणखीन तेल सुटते. त्याच्याने नॅचरली तेल आहे.
छानपैकी थापून झालेलं आहे. आता आपण सुरी घेऊन वड्या ताबडतोब करून घ्यायचा वडे पण. थंड झाल्यानंतर तुम्हाला कधी कधी येणार नाही ते. हां, म्हणजे साधारण गरम असतानाच हां. आपण कापून घ्यायचं. हां, कापून घ्यायचं आणि याच्यानी माहिती पडतो सुरीनी चिटकलं म्हणजे पाक नाही झालाय तुम्हाला. अच्छा, म्हणजे याच्यानी इथे पण देखील माहिती सुरीला पडतं. अजिबात चिकटलेलं नाही. आपण चिकटलेलं नाही. दाखवूयात ना. दाखवा, हे बघा हां, इथे अजिबात सुरीला चिटकलेलं काही नाही. चिकटत नाही. जरासं चिटकलं असेल हां. तर मग थोडासा कमी पाक आहे, मग तुम्हाला थोडा वेळ थांबायला लागेल. अच्छा, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला जसा शेप पाहिजे तशा शेपाने म्हणजे आपण अगदी दुकानात मिळतंय त्याप्रमाणे शंकरपाळीचा आकार दिलाय. मैत्रिणींनो, आम्ही इथे काजू कतलीच्या वड्या नीट कापून घेतोय आणि ते थंड व्हायला पण थोडा वेळ लागेल. तोपर्यंत घेऊ आपण एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. मोठे मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी. मोठे संडे मसाल्यांची डिश आहे लय भारी. तिच्या हाताला आहे चव, ती कुशल गृहिणी थारी. मोठे स्पेशल मसाल्यांची आहे किमया न्यारी. मोठे 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 मसाले. विसरणी जा मसाले आता फक्त पोटे वडा. कुशल गृहिणीची एकच पसंत फक्त पोटे आणा. पोटे 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 मसाले. स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले. पनवेल. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खमंग मेजवानीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकला जाण्यापूर्वी आम्ही काजू कतली तयार करून घेतली होती आणि त्याच्यानंतर मग ती थंड झाली. त्याच्या वड्या देखील कापून घेतलेल्या आहेत छानपैकी. मला असं वाटतं आता खाण्याकरता तयार झाली ना. हो, तयार झाले तर मी तुम्हाला तर खाण्याची उत्सुकता आहे मला. छानपैकी सुगंध येत होता ती तयार करताना. तुम्ही थोडं एक वेळे खाऊन बघा आणि प्रेक्षकांना सांगा कसं लागलं. कसं झालंय? मस्त, खरंच छान चव आली आहे. म्हणजे तुम्ही ते भाजून घेतले ना काजू, त्याच्यामुळे खरंच मस्त अगदी चव आली. ते भाजनावर एक लक्षात ठेवा की जास्त पण करपायचं नाही आणि कमी एकदम पण असं नाही. मीडियम खरपूस असं सुगंध त्याचा आला पाहिजे. तसं वास आला पाहिजे, मस्त. त्याच्यामुळे आपण जी बाजारामध्ये आपल्याला काजू कतली मिळते त्याच्यापेक्षाही खूपच छान झालेली आहे. आपल्या मस्त चव आली त्याला. आणि काजू कतलीचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण त्याच्यामध्ये काही खवा वगैरे काही वापरत नाही. म्हणजे आजकाल आपण म्हणतो की बाजारामध्ये खवा चांगल्या प्रतीचा वगैरे मिळत नाही, म्हणजे म्हणून मग टाळली जाते तशी बर्फी. मग ही बर्फी शिकवलीत ना, हे छान केलं की खव्याशिवाय आपल्याला अशी बर्फी घरी तयार करता येते. म्हणजे काजू कतली तयार करता येते. म्हणजे खव्याचे पदार्थ खाण्यापेक्षा काजू आणि साखर एवढेच घटक असलेला हा पदार्थ शिकवलात. खूप छान मस्त झालेला आहे. मेजवानी मेजवानी मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. तेव्हा मैत्रिणींनो, सणावाराच्या दिवशी असा काजू कतली हा पदार्थ तुम्ही देखील करून बघा आणि तुमच्याकडे देखील अशा छान छान रेसिपी असतील तर लिहायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागेल, तो असा आहे खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UMB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा 9869009449 किंवा 02227459449. उषा मॅडम, आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात आणि काजू कतली इतकी छान प्रकारे शिकवलीत त्याबद्दल मनापासून आभार मानते. आणि खमंग मेजवानी आणि पोटे मसाले यांकडून ही छोटीशी भेट.
धन्यवाद. धन्यवाद. अशाच छान छान रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटणार आहोत खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.